नमस्कार मित्रांनो. तर मग आम्ही पळशीहून यात्रा केल्यानंतर मग आम्ही आलो काटेलधामच्या रस्त्याने निघालो होतो. तर रस्त्यामध्ये आम्हाला कुत्रे दिसले, लहान लहान पिलं आमच्या गाडीसमोर आले, ते 5-6 पिलं. तर मग आम्ही गाडीला पलटा घेतला, दुकानावर गेलो, बिस्किट आणले. असं वाटलं थोडंसं कायला टाकलं तर थोडी ते खुश वाटणार. जीवना सांगता भावांनो, किती पैसा आला तरी 5% कमीत कमी या मुक्या जनावरांना गरिबांना दान करत जा. आपलं 5% दान केलं ना की आपली काही पुरी रक्कम काही गायब होत नाही. थोडं पुण्य वाढणार तुमचे. शक्य सांगतो एवढं पुण्य करत राहा भावांनो. मग काय आम्ही निघालो मग भावांनो. पाहू शकता तुम्ही काटेलची यात्रा. ही यात्रा पण खूप मोठ्या प्रमाणात भरली होती. इथं गर्दी पाहू शकता तुम्ही. गाडी ट्रॅफिकमध्ये, मग ट्रॅफिक एवढं झालं होतं की गाड्या पण मारत होत्या. पाहू शकता तुम्ही बाहेरच इथं पण चालू होतं काही गाणं म्हणणं. हे आंधळी बाई होती. इथं आम्हाला चिल्लर नव्हती आमची टाकायला, पण आम्ही नंतर टाकले होते. आम्ही निघालो यात्रेमध्ये. यात्रेच्या रस्त्याने निघाल्यानंतर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे अशी यात्रा भरली होती. यात्रा पण खूप मोठ्या प्रमाणात भरली होती. हे पाहू शकता गेट गुलाबबाबाच्या मंदिराचं. इथे रूम पण तुम्हाला भाड्याने भेटतात, रेट जास्त असतात या रूमचे. मग निघालो आम्ही, दर्शन पण केलं आम्ही गुलाबबाबाचं. व्हिडिओ पूर्ण पाहिजे, तुम्हाला दिसणार लागलं दर्शन कशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. हे निघालो आम्ही मंदिराच्या आतमध्ये. गर्दी पण खूप प्रमाणात आली होती. पाहू शकता तुम्ही गर्दी कशा प्रकारे जास्त प्रमाणात. गुलाबबाबाला पण खूप लोक मानतात. काटेलधाम वरच्या पुढं आहे. नंतर काय आम्ही मग अननस आणि तरबूजचं ते काय खाल्लं, नंतर ज्यूस पिलो. इथं पण खूप एन्जॉय केला. पाहू शकता तुम्ही यात्रेत पण खूप प्रमाणात लोकसंख्या आली होती. सगळी यात्रा फिरल्यानंतर मग आम्ही आलो, समोर गेलो. समोर पण एक मंदिर आहे, तिथं दर्शन करण्यासाठी जात होतो. तर मग आम्हाला सापडले इथं 50 रुपयात 4000. त्याच्या लटका लागते. इथे 100 रुपयामध्ये 4000 भेटतात. पण भावांना मी वाणखीमध्ये करून पाहिलं होतं, नाही इथे काही जमत नाही. कारण की ज्यावेळी आपण लटकतो ना या पाईपाले, त्यावेळी आपल्या हाताला पाणी सुटते. आणि आणखी त्या पाईपाला बेरिंग पण लागलेले आहे, त्या कारणाने ते जमत नाही. हे एक महाराजांनी ट्राय करून पाहिलं आणि ते फेल झालं. महाराज लटकले ते पण या वाजत काय माहीत, पण त्यांनी ट्राय करून पाहिलं पण फेल झालं. याच्या 100 रुपये चालले गेले. एक खंडोबाचं काही मूर्ती होती, कोणत्या कुठल्या खंडोबा समजा. नंतर मग आम्ही परत आलो या ठिकाणी. तरी एका माणसाने ट्राय केलं आणि हे माणूस 1 मिनिट 15 सेकंद राहिलं होतं आणि यांचं पण फेल झालं. इथं 2 मिनिट 15 सेकंद लागते. मग आलो मंदिरात, दुसऱ्या जे मंदिर आहे दर्शन करण्यासाठी. इथे दुसऱ्या मंदिरात पण दर्शन केलं आम्ही ना. मग निघालो आम्ही रस्त्याने. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही आज 3 यात्रा फिरलो. लिंगेश्वर, पळशी आणि काटेलधाम. नंतर याच्या पुढे आम्हाला मग काय घरच्या रस्त्याने निघालो. ते कुत्र्याने परत आम्ही एक बिस्किटचा पुडा टाकला. एक माणूस भेटला आम्हाला, गाडी लिफ्ट दिली. निघालो मग आम्ही घरच्या रस्त्याने. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.